and problem is that ethylene oxide is to be produced by using the ethylene. Now see, this is your reactor. This is your reactor, and what we are doing, we are feeding the ethylene. Ethylene we are feeding, and oxygen we are feeding. Okay. Now from this reactor we have some product. First one is ethylene oxide is the product. Then carbon dioxide is the product. Carbon dioxide is the product. Then ethylene, unreacted ethylene is another product. And then water is another product. Water is another product. म्हणजे बघा तुम्हाला इथिलीन किती दिलेले आहे त्यांनी 100 किलोमोल इथिलीन तुम्हाला दिलेले आहे. 100 किलोमोल इथिलीन तुम्हाला दिलेले आहे आणि त्यापासून तुम्हाला 100 किलोमोलचं इथिलीन दिलेलं आहे. इथिलीनचं आपण ऑक्सिडेशन करतोय बाय मीन्स ऑफ ऑक्सिजन आणि त्यापासून तुम्हाला इथिलीन ऑक्साईड मिळतोय, कार्बन डायऑक्साईड मिळतोय, इथिलीन मिळतोय आणि वॉटर मिळतोय. यावरनं तुम्हाला काढायचं काय तर पर्सेंट कन्वर्जन तुम्हाला काढायचं आहे आणि दुसरं आहे पर्सेंट यील्ड तुम्हाला काढायची आहे. कन्वर्जन कशाच्या रिलेटेड असतं तर कन्वर्जन असतं रिॲक्टंटच्या रिलेटेड आणि यील्ड जी असते ती तुमच्या प्रॉडक्टच्या रिलेटेड असते. मग आता पहिले तुम्ही प्रॉब्लेम स्टार्ट करताना म्हणायचं 100 किलोमोल C2H4 इथिलीन C2H4 हे तुम्हाला दिलेलं आहे. याला आपण बेसिस म्हणूया. मग तुमचं काय आहे बेसिस. बेसिस मीन्स व्हॉट दिलेलं काय तुम्हाला ते. बेसिस इज 100 किलोमोल इथिलीन. आता बघा पहिली जी रिॲक्शन आहे तुमची पहिली रिॲक्शन काय आहे C2H4 प्लस C2H4 प्लस ऑक्सिजन C2H4 प्लस ऑक्सिजन हाफ O2 आपण घेऊया. हाफ O2 आणि यापासनं तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळतो दॅट इज C2H4O. काय मिळालं तुम्हाला C2H4O म्हणजे याला इथिलीन ऑक्साईड म्हणतो. पहिली रिॲक्शन लिहिली आपण. इथिलीन पासून इथिलीनचं ऑक्सिडेशन केलं आणि त्यापासून तुम्हाला मिळाला इथिलीन ऑक्साईड. बरोबर. नाऊ आता तुम्हाला त्यांनी ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये सांगितलं की CO2 पण तयार होतोय. मग त्यासाठी एक साइड रिॲक्शन लिहावी लागेल तुम्हाला. C2H4 प्लस 3O2 gives CO2. तुम्हाला काय मिळालं आहे CO2 प्लस याच्यापासून तुमचं आता पाणी पण तयार होणार आहे, वॉटर पण तुम्हाला मिळणार आहे. ट्वाइस H2O हे तुमच्या दोन रिॲक्शन आहे. आता ह्या दोन रिॲक्शनचा स्टडी करून तुम्हाला पर्सेंट कन्वर्जन ऑफ इथिलीन ऑक्साईड इथिलीन काढायचं आहे आणि पर्सेंट यील्ड ऑफ इथिलीन ऑक्साईड तुम्हाला काढायची आहे. मग बघा पहिली रिॲक्शन वरनं आता आपण पहिल्या रिॲक्शन वरनं घेऊया. पहिली रिॲक्शन काय सांगते बघा 1 किलोमोल H4 पासून तुम्हाला 1 किलोमोल इथिलीन ऑक्साईड मिळतो.
पहिली रिएक्शन काय म्हणते, 1 किलोमोल इथिलीन पासून तुम्हाला 1 किलोमोल C2H4O मिळतो. मग X किलोमोल इथिलीन पासून तुम्हाला 80 किलोमोल इथिलीन ऑक्साईड मिळायला पाहिजे. बरोबर, तुमच्या प्रॉडक्ट मध्ये त्यांनी दिलेलं आहे की 80 किलोमोल तुमचा इथिलीन ऑक्साईड आहे. मग त्या 80 किलोमोल इथिलीन ऑक्साईडला तयार करण्यासाठी तुम्हाला किती किलोमोल C2H4 लागेल? तर याचं जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, X इज इक्वल टू 80 इंटू 1 डिवायडेड बाय 1 इक्वल टू 80 किलोमोल. बरोबर, म्हणजे 80 किलोमोल तुमचा इथिलीन ऑक्साईड जो आहे तो इथिलीन ऑक्साईड हा पहिल्या रिएक्शननी कंझ्युम झाला बाय रिएक्शन 1. बरोबर, बघा पहिल्या म्हणजे तुम्हाला दिलेला आहे 100 किलोमोल इथिलीन, त्या 100 पैकी 80 किलोमोल इथिलीन हा पहिल्याच रिएक्शननी कंझ्युम झाला. दुसऱ्या रिएक्शनला किती इथिलीन राहिला तर 20. मग इथं तुम्ही म्हणू शकता 20 किलोमोल इथिलीन इज रिमेन फॉर रिएक्शन नंबर 2. मग आता दुसरी रिएक्शन बघा, 1 किलोमोल इथिलीन पासून 2 किलोमोल CO2 तयार होतो. बरोबर, मग तुमच्या प्रॉडक्ट मध्ये किती CO2 दिलेला आहे त्यांनी? 10. बरोबर, मग तुम्ही म्हणा Y किलोमोल C2H4 लागेल हा 10 किलोमोल CO2 बनवायला. मग Y इज इक्वल टू काढलं तुम्ही, Y इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2 और इक्वल टू 5 किलोमोल C2H4 required by reaction 2. बरोबर, 100 किलोमोलचा इथिलीन तुम्हाला दिलेला, 100 पैकी 80 किलोमोलचा इथिलीन हा पहिल्या रिएक्शननी कंझ्युम केला आणि 5 किलोमोलचा इथिलीन हा दुसऱ्या रिएक्शननी कंझ्युम केला. बरोबर, मग तुम्ही म्हणू शकता टोटल इथिलीन रिएक्टेड इज इक्वल टू 80 प्लस 5 इक्वल टू 80 किलोमोल. टोटल इथिलीन रिएक्टेड इज इक्वल टू 80 प्लस 5 इक्वल टू 85 किलोमोल. मग आता पहिले तुम्ही काढू शकता पर्सेंट कन्वर्जन ऑफ इथिलीन इक्वल टू टोटल इथिलीन reacted divided by ethylene fed or equal to 85 divided by 100 into 100 आणि इक्वल टू आला तुमचं 85%. म्हणजे पहिलं उत्तर आलं तुमचं पर्सेंट कन्वर्जन ऑफ इथिलीन किती आलं 85%. त्यानंतर पर्सेंट yield of ethylene oxide is equal to ethylene reacted to produce ethylene oxide divided by total इथिलीन रिएक्टेड. आणि याचं उत्तर आहे इथिलीन रिएक्टेड टू प्रोड्यूस इथिलीन ऑक्साईड किती आहे 80 पहिल्या रिएक्शननी डिवायडेड बाय टोटल किती इथिलीन रिएक्ट झालं 85 आणि इंटू 100. याचं जे उत्तर येईल दॅट इज युअर फायनल
आन्सर. काय आलं उत्तर? 94.11%. In this way, this problem is solved.